स्पर्धा परीक्षा केंद्राच्या त्रिदशक पूर्तीनिमित्त या वर्षाच्या समारोपाच्यासाठी आज आपण सगळेजण इथे जमलेले आहोत. अनेक जण प्रशासनात काम करत आहेत. काही जणांनी प्रशासनात काम करून नंतर इतर काही नवीन करिअर निवडलेलं आहे आणि काही जण सुरुवातीपासूनच वेगळ्या करिअरमध्ये काम करत आहेत. स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये साधारण वयाच्या 20 पासून 30 पर्यंतच्या काळामध्ये तुम्ही सगळेजण शिकलेले असाल. परंतु तिथलं वातावरण असं आहे की नंतरही आपल्याला सगळ्यांना स्पर्धा परीक्षा केंद्राशी, तिथल्या सगळ्या शिक्षकांशी, विवेकराव सवितारांशी संपर्क ठेवावा असं वाटतो. संबंध ते टिकावेत, वाढावेत असं वाटतं. हे सगळं करत असताना इथल्या 2, 3, 4 वर्षामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही शिकलेला असाल आणि नंतरही आपल्या करिअरच्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे अनुभव घेतलेले असतील, तर त्याच्यातनं याच्या पुढच्या काळामध्ये आणखीन आपण काय शिकायला पाहिजे किंवा आपण ते करतोय की नाही हे तपासायला पाहिजे, अशा 2 गोष्टी मला सगळ्यांना सुचवाव्याशा वाटतात. आणि माझं स्वतःचं व्यक्तिगत उदाहरण घेऊन मी सांगतो. कारण कुठल्याही कामामध्ये तुम्ही असलात तर या 2 प्रक्रिया व्हायला पाहिजेत. पहिली प्रक्रिया आहे त्याला मी इंटरनलायझेशन म्हणतो. म्हणजे जे आपण सहजपणे कृती करत असतो, आवश्यक कृती करत असतो, काही विचार करत असतो, ते करता 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 तो आपल्या स्वभावाचा भाग होऊन जावा. तर माझ्या बाबतीत मी केमिस्ट्रीमध्ये PhD केली आणि त्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये रोज अगदी नियमितपणे मी जे काम केलं ते काम म्हणजे ज्या उपकरणांमध्ये, काचेच्या उपकरणांमध्ये सगळे प्रयोग करायचे ती स्वच्छ करतो. रोज 2 तास तरी ही काचेची भांडी घासणं याच्यामध्ये माझा वेळ जायचा. आणि ते शुद्ध, अगदी रुग्णालयात असं निर्जंतुक नाही, परंतु घाणीचा एकही कण असता कामा नये अशा पद्धतीने स्वच्छ करणं हे मी करत गेलो. आणि ते 2 वर्ष अशा पद्धतीने गेल्यानंतर कुठलंही काम सुरू करताना सुरुवातीला सगळं मनासारखं असलं पाहिजे, त्याच्यासाठी लागतील ते प्रयत्न करायचे आणि मनासारखी सगळी तयारी झाल्याशिवाय कामाला सुरुवातच करायची नाही. ही सवय माझी इंटरनलाइज झाली. दुसरी एक सवय, केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाहायचे असतात, रासायनिक रिॲक्शन्स करून पाहायचे असतात आणि ती रिॲक्शन जर सुरू करून दिली की काय होईल हे आपल्या हातात नसतं. त्यामुळे रिॲक्शन सुरू करून द्यायची. कधी ते अर्ध्या मिनिटामध्ये होते, कधी 10 तास, 15 तास, 28 तास लागतात. पण ती रिॲक्शन सुरू करून दिल्यानंतर स्वस्थ बसायचं आणि रिॲक्शन पूर्ण झाल्यानंतर जे काही येईल ते स्वीकारायचं. आपल्याला अपेक्षित असलेले रसायनं कदाचित 1% मिळतील, कदाचित 10% मिळतील, कदाचित 99% मिळतील, 100% मिळतील. जे येईल ते स्वीकारायचं. अशा मी जवळजवळ 2 वर्षामध्ये 250 केमिकल रिॲक्शन्स केल्या आणि त्यामुळे ती ही माझी सवय होऊन गेली. काम सुरू करून द्यायचं आणि काय होईल ते पाहू, जे असेल ते स्वीकारायचं. ही वृत्ती माझी इंटरनलाइज झाली. तर असं आपण आपल्या कामामध्ये, आयुष्यामध्ये आजपर्यंत काय काय प्रयत्न केले आणि त्याच्यातल्या कुठल्या गोष्टी इंटरनलाइज झाल्यात, आपल्या स्वभावाचा भाग झाल्यात, हे आपण सगळ्यांनी नेहमीच तपासत राहायला पाहिजे. पण दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर येते की इंटरनलायझेशन बरोबर सेल्फ रिन्युअल सुद्धा व्हायला पाहिजे. म्हणजे आपण जी सवय, आपली वृत्ती बनवलेली आहे ती सगळ्या कामांसाठी उपयुक्त आहे का, तर त्याच्यात काही बदल करायला पाहिजे. म्हणजे केमिकल रिॲक्शन करण्यासाठी सर्व गोष्टी अतिशय स्वच्छ पाहिजेत, त्याशिवाय सुरुवात करायची नाही, हे ठीक आहे. पण काम करत असताना प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी झाल्यावरच काम करीन, सुरू करीन असं म्हणून चालेल का? प्रत्यक्षात असं दिसतं की जी साधनं हाताशी आहेत, जे सहकारी हाताशी आहेत, ते त्यांच्या गुणदोषांसकट
शुद्ध अशुद्धते सकट स्वीकारावे लागतात आणि काम सुरू करावं लागतं. तर हे करण्यासाठी थोडीशी अस्पष्टता परिस्थितीतली आपल्याला स्वीकारता यावी लागते. आणि जी सवय मी इंटरनलाइज केलेली होती, पूर्ण स्वच्छता झाल्याशिवाय काम करायचं नाही, ती याच्यासाठी मला बदलावी लागते. आणि हे माझं सेल्फ रिन्युअल अजूनही चालू आहे. जे जसे उपलब्ध आहे ते तसं वापरून कामाला सुरुवात करायची. आणि मग दुसरी सवय मी जी इंटरनलाइज केलेली होती, की काम सुरू करून द्यायचं, रिॲक्शन सुरू करून द्यायची आणि जे शेवटी येईल ते स्वीकारायचं. 1% आलं तर ठीक आहे, मग 2% कसे होतील, 3% कसे होतील, किती वाढू शकेल, असे पुन्हा प्रयोग करत राहायचे. पण मग सेल्फ रिन्युअलमध्ये असं लक्षात आलं माझ्या, की प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर ते काम यशस्वी व्हावं ह्याच्यासाठीच प्रयत्न करायचे असतात. आणि मी केमिकल रिॲक्शन सुरू करून दिली आणि संपेपर्यंत स्वस्थ बसतो, हे चालू शकतं. पण एखादं काम सुरू केल्यानंतर ते 100% यशस्वी होण्यासाठीच जी प्रक्रिया चालू आहे, जे काम चालू आहे, त्याचा वारंवार आढावा घेणं लागतील, ते सुधारणा करत जाणं आणि जास्तीत जास्त यश पहिल्याच प्रयत्नात कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करणं, ही सवय जे येईल ते स्वीकारू ह्या सवयीच्या अगदी विरुद्ध होत. पण मग पहिला इंटरनलाइज केलेली सवय कुठे दाबायची आणि सेल्फ रिन्युअल करून यशासाठी जास्तीत जास्त आटोकाट प्रयत्न सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम संपेपर्यंत करायचे, ही नवीन सवय मला लावून घ्यायला लागते. मला वाटतं सर्वच माजी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या आयुष्याच्या कोणी 60 वर्षापर्यंत, 70 वर्षापर्यंत, 75 वर्षापर्यंत हे इंटरनलायझेशन आपण कशाचं करतोय आणि नवीन गोष्टी इंटरनलाइज करतोय की नाही हे बघत राहावं. आणि त्याच्याबरोबर जे इंटरनलाइज झालंय ते आज उपयुक्त आहे का, काही बदल करायला पाहिजे, अशी लवचिकता आपल्या स्वभावात आणावी आणि सेल्फ रिन्युअल सुद्धा करत जावं. तर हे इंटरनलायझेशन आणि सेल्फ रिन्युअल सगळ्यांचं अखंड चालू राहावं याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि या कामामध्ये परस्परांशी संवाद ठेवा, स्पर्धा परीक्षा केंद्राशी, प्रबोधिनीशी संपर्क ठेवा आणि सगळे नेटवर्क मिळून आपलं देशाचं रूप पालटण्याचं काम अधिक चांगलं कसं करता येईल याचा सगळ्यांनी विचार करावा, याच्यासाठी शुभेच्छा देतो.